श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। आज व्हिडिओची सुरुवात ही साडीला गोंडे करण्यापासून केली, कारण मी सकाळी लवकर उठले होते। गावाला गेल्यामुळं मला साडीचं काम हे लवकर करता आलं नाही, उशीर झाला होता। गिराईकाची साडी होती आणि माझं काम पेंडिंगमध्ये राहिलं होतं, कारण लग्नाला गेल्यामुळं कसं हे काम झालंच नाही। त्यामुळं सकाळी लवकर उठले, साडीला गोंडे केले आणि त्यानंतर ब्लाऊजसुद्धा शिवून घेतलं। तर उशीर झाला होता सकाळी कामाला, कारण अगोदर हे सगळं काम केलं आणि मग पुन्हा मी घरच्या कामाला सुरुवात केली होती। कारण हे गिराईकाची साडी होती, ब्लाऊज होता या साडीवरचं आणि त्यांना जायचं होतं लग्नाला। मी सुद्धा लग्नालाच गेल्यामुळं कसं माझे हे साडी राहिली आणि बाकीचं 2 दिवस तुम्हाला व्हिडिओसुद्धा आला नाही, कारण काही व्हिडिओज केला नाही, कारण लग्नाला गेले होते त्यामुळं। तर साडीला गोंडे खूप छान झाले होते, ब्लाऊजसुद्धा खूप छान असं शिवण्यात आलं होतं आणि खूप सुंदर असं वाटत होतं। तर साडीला गोंडे करून घेतले, ब्लाऊज शिवून घेतलं, तोपर्यंत 7:30 वाजले होते। तर असा माझ्या घरामध्ये असा रमणा पडला होता। त्याकरिता म्हणलं ब्रश वगैरे केलं आणि सर्वात अगोदर चहा पिऊन घेतला, कारण मुलं तर गेली होती। मुलं लवकर जातात शाळेमध्ये, एक कॉलेजला जातं आणि एक शाळेमध्ये जातात। तर त्यांना चहापाणी त्यांचं केलं होतं मी, आणि माझं राहिलं होतं म्हणून मी परत पुन्हा चहा पिला आणि घरातली कामं आवरायची होती। कारण लग्नाला गेल्यामुळं आदल्या दिवशी मी कपडे वगैरे भरपूर असे धुतले होते आणि ते तसेच काढलेले होते, कपड्याच्या घड्या वगैरे काहीच केलेल्या नव्हत्या। म्हणून सर्वात अगोदर कपड्याच्या घड्या करून घेतल्या आणि त्यानंतर सगळं घर आवरून घेतलं। कारण कसं होतं बघा, जिथल्या तिथं जेव्हाच्या तेव्हा ठेवलं तर राहतं, नाही जर ठेवलं जिथल्या तिथं तर मग राहत नाही आणि त्या वस्तूसुद्धा आपल्याला सापडत नाही। तर मी काय करत असते, प्रत्येकाचे कपडे प्रत्येकाच्या एका एका कप्प्यामध्ये ठेवत असते। मिस्टरांचे एका ठिकाणी, मुलांचे एका ठिकाणी आणि माझे कपडे अलग असतात। एक साईडला माझे कपडे असतात आणि त्या सगळ्यांचे एका साईडला असतात। सर्वांचा एक एकच कप्पा आहे, त्यांचे जास्त कपडे नाहीत, परंतु माझ्या साड्या सर्वात जास्त आहेत, त्यामुळं मला पुरी एक साईड लागते कपड्याची। मग सगळे काही कपडे व्यवस्थित ठेवले, सगळ्यांचे कपडे जसे असं सापडेल असं ठेवलं, कारण एका साईडला टी शर्ट, एका साईडला पॅन्टी, एका साईडला शर्ट असं जर आपण ठेवलं तर लवकर सापडतं, कारण ते दिसतं समोर। आणि सगळे एकत्रच जर ठेवले तर ते कपडे सापडत नाहीत, मग आपण ते खालीवरी करतो, मग ते सगळे कपडे उचकतात, डबल आपल्याला तेवढंच सगळं करावं लागतं। त्याकरता मी काय करत असते, सगळे अलग अलग ठेवते। तर कामाला तर भरपूर उशीर झाला होता। मुलाला सांगितलं होतं घरी जेवायला यायला, कारण मला उशीर झाला होता टिफिनला, कारण साडी ब्लाऊज द्यायचं होतं अर्जंट। त्यामुळं त्याला म्हणलं तू जेवायला घरी ये, आणि मुलगी तर हाफ डे होता त्यामुळं ती तर घरीच येणार होती 1:30 वाजता, त्यामुळं ती काही टिफिन नेलं नाही, तिनं चहा बिस्किट खाऊन गेली होती आणि मुलगासुद्धा चहा बिस्किटच खाऊन गेला होता। त्यामुळं मला स्वयंपाक वगैरे करायचा होता, आणखीन देवपूजा करायची होती, घर आवरायचं होतं, भरपूर असं काम होतं। तर सगळं काही काम आवरलं, जिथले तिथं ठेवलं, झाडून वगैरे काढले, फरशी पुसले। बघा कपाट कसं दिसतं, जिथल्या तिथं व्यवस्थित जर ठेवलं तर सगळं काही जिथल्या तिथं राहतं बघा। तर कपाटातल्या साड्या कसं जिथल्या तिथं ठेवल्या, झाडून काढले, फरशी पुसून घेतली आणि सर्वात अगोदर बघा आंघोळ झाल्या अगोदर स्वयंपाक करून घेतला, कारण मिस्टरांना भूक लागली होती, त्या